भाजपात घेण्यावरून त्या भाजपमधनं पक्षांतर्गत विरोध सुरू झालेले आहेत. नाही, सुधाकर बडगुजरला पक्षातून त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला असावा. शिवसेना उभाटा या पक्षाचा तो निर्णय आहे. आता त्यांनी मोकळे केला आहे, कोण कुठे जावं तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्याबद्दल बोलण्याची काही गरज मला वाटत नाही. पण एक खरं आहे की शिवसेनेला आता शहाणपणा सुचलाय की जो माणूस थोडी वाकडी चाल करतोय त्याला बाजूला काढलं. हे पूर्वीपासून केला असतं तर कदाचित ही स्थिती शिवसेना उभाटाची झाली नसती. निलेश चव्हाण यांना जो शस्त्र परवाना जो दिला होता तो सतेज पाटील त्यावेळेस गृहराज्यमंत्री होते त्याचं बोललं जातं आणि त्यांचं नाव. थोडी लाज वाटायला पाहिजे बोलणाऱ्याला, शरम वाटायला पाहिजे. गृहमंत्री कधी शिफारस करत नाही, ते जिल्हाधिकारी आणि एसपीची त्याला शिफारस लागते कुठलाही परवानगी देताना. म्हणजे आपलं पाप झाकण्यासाठी, आपलं पाप लपवण्यासाठी कोणाचं तरी नाव घेऊन त्यांना बदनाम करायचं आणि त्यांचं नाव पुढे आणायचं, असले धंदे करू नका म्हणून आमचा ज्यांनी दिला असेल त्यावेळी गृहमंत्री कोण होते? हे तर राज्यमंत्री होते. काय आणि ह्याचा संबंध येत नाही. आम्ही परवाने घेतो काय, आम्हाला माझ्या फॅमिलीचा परवाना आहे, शस्त्र परवाना, तर आम्हाला काही होम मिनिस्टरचा फोन लागतो काय? तपासता त्यांच्या मागे गुन्हे आहेत की नाही. त्यांनी दुसऱ्या ठिकाणी आपला ॲड्रेस दाखवला चुकीच्या ठिकाणी, त्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये तिथे गुन्हे दाखल नव्हते, जिथे होते तिथून चौकशी झाली नाही. आणि अशा प्रकारचे बिनबोबाट आरोप करणं हे आपला पाप लपवण्यासाठी केलेले हे आरोप आहेत असं माझं मत आहे. नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपनं तयारी केली आहे. 100 दिवस उरले आहे फक्त. आता गडकरी, फडणवीस, बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत. बाकीचे नेते आहेत. काँग्रेस काही फारसं ऍक्टिव्ह दिसत नाही आहे. ओस पडले, ओबीसी सुद्धा ओस पडलेले आहे. त्यामुळे आता ऊर्जा कशी देणार तुम्ही? 100 दिवस उरले आहे महानगरपालिकेला. असं आहे, सत्ता सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, हे समीकरण भाजपला आता चांगलं जमलं आहे. त्यामुळे माहीत आहे की काही केलं नाही आपण सत्ता मिळवू शकतो. लोकांची नाराजी, जे काही प्रश्न मुंबई आपल्या नागपूर महानगरपालिकेत आहेत त्याचा आम्ही त्या संदर्भात करू ना, दाखवू ना काय काय यांनी घोटाळे केलेत, किती भूखंडाचं विल्हेवाट लावली, किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, नागपूर शहराची स्थिती काय आहे हे सगळं आम्ही दाखवू. नागपूरला किती वेळा बुडावं लागलं पाण्याखाली, हे सगळ्या गोष्टी खूप मोठ्या आहेत, विषय मोठे आहेत. त्यांना काय करायची आहे ते तयारी करणं मजबूर आम्हाला. सत्ता प्रचंड आहे, मोठे सत्तेमध्ये बसलेले या राज्याचे मुख्यमंत्री नागपुरातले आहेत, केंद्रीय मंत्री नागपुरातले आहेत. त्यामुळे त्यांना तयारी करावं लागते. हेच त्यांचं यश आहे की अपयश आहे हे जनता ठरवेल. कुर्ला येथील मदर डेअरीची 21 एकर जागा अदानीला दिली. मुंबईतील ही 11वी जागा आहे जी अदानीला आता हस्तांतर केलेली आहे. आणि या एकूण जागेची किंमत आता मार्केट रेट जर आपण काढला तर ती 10 लाख कोटीपेक्षा अधिकची जागा ही आता अदानींच्या घशात टाकलेली आहे. कारण काय सांगितलं जातं की आम्ही धारावीच्या पुनर्वसनासाठी दिले, पण हे अत्यंत चुकीचं आणि खोटारडेपणा आहे. ही जागा दिली त्याला टावर उभे करायसाठी, रिअल इस्टेटचे टावर उभे करायसाठी. काय कुर्ल्याच्या डेअरीच्या त्या प्राईम लोकेशनच्या जागेवर 21 एकर जागेवर ज्याची किंमतच आता मुळात 25,000 कोटी रुपये आहे, या जागेवर तिथे जाऊन त्या धारावीच्या लोकांचे घरं बांधणार आहे. कुणाला मूर्ख बनवत आहे आणि कुणाला मूर्ख बनवून लोकांची दिशाभूल करताय. अरे मुंबई विकली, महाराष्ट्र गहाण ठेवलाय अदानीकडे, ही परिस्थिती आणून ठेवलेली आहे. आणि सर्व सरसकट जागा वरून आदेश येतो आणि खालचे लोक सगळे महाराष्ट्रातील त्या आदेशाचं पालन करतात. हुजरेगिरी करून महाराष्ट्राला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचं पाप सुरू आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.